नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 28 नोव्हेंबर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन. या निमित्तानं महात्मा फुले यांचं जीवनचरित्र मी मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलंच आहे. परंतु या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जर महात्मा फुलेंचा एक विचार जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविला तरी मला असं वाटतं की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्यांचा जो विचार अत्यंत प्रसिद्ध आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे विद्येविना मती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अत्यंत महत्वाचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या समोर ठेवलेला. हजारो वर्षापासनं या देशामध्ये शूद्रांचं शोषण होत राहिलं. शूद्रांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होत आलेले आहे. हे अन्याय का झाले तर त्याचं एक सूत्रच महात्मा फुलेंनी आपल्या समोर मांडलं. ते म्हणाले, कशामुळं एवढे अनर्थ किंवा अवनती शूद्र समाजाची झाली, एका अर्थानं बहुजन समाजाची झाली. त्याचं कारण जर काय असेल तर ते विद्येपासनं दूर राहिले, शिक्षणापासनं ते दूर राहिले आणि त्यामुळं त्यांच्या खऱ्या अर्थानं मतीचा, बुद्धीचा जो सकारात्मक विकास व्हायला हवा होता तो होऊ शकलेला नाहीये, कारण त्यांनी विद्येची कास धरलेली नाहीये. आणि मग विद्येची कास न धरल्यामुळं त्यांची बुद्धी जी विकसित व्हायला पाहिजे, ज्या अर्थानं ती काम करायला पाहिजे ती होऊ शकलेलं नाहीये. आणि मग मती बुद्धीच जर व्यवस्थित नसेल तर मग नीती अनिती काही लक्षात येत नाहीये. आणि मग नको ते व्यसन, नको त्या अंधश्रद्धा, नको त्या गोष्टीमध्ये बहुजनांनी आपलं जीवन या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न केला. गती नसल्या मग त्याच्यामुळं गती त्यांची खुंटली, त्यामुळं वित्त गेले आणि त्याचमुळं खऱ्या अर्थानं